Good morning, friends. Today we are going to start 12th syllabus, first chapter, solid state. Okay. मागच्या तासाला, मागच्या लेक्चरला आपण जे काही इंट्रोडक्शन आहेत सिलेबसचं, त्या सिलेबसच्या इंट्रोडक्शनच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं. कशा पद्धतीने आपण पूर्ण वर्षभर सिलेबस पाहणार आहोत त्याच्या संदर्भात आपण मागच्या लेक्चरला डिस्कशन केलं. त्याच्यानंतर एक्झाम्स होणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत, जर पारंपरिक पद्धतीने एक्झाम जर झाल्या तर त्या एक्झाम्स कशा असतील, ते किती मार्कांसाठी क्वेश्चन्स असतील, कशा पद्धतीने विचारले जातील, याच्या संदर्भातलं जे काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे ते इंट्रोडक्टरी पार्ट मी तुमच्या समोर ठेवला होता. आज आपण पहिले चॅप्टर जे आहेत ह्या 12th केमिस्ट्रीचा त्याला सुरुवात करणार आहोत, सॉलिड स्टेट. ओके. मागच्या वर्षी आपण स्टेट्स ऑफ मॅटर ह्या चॅप्टरला पाहिलं होतं, ह्या चॅप्टरच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं होतं. आणि तिथं आपण पाहिलं की देर आर 3 कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटरच्या 3 कॉमन स्टेट्स आहेत. ओके. बघा, त्यातली पहिली सांगता येईल तुम्हाला सॉलिड, दुसरी सांगता येईल लिक्विड आणि तिसरी सांगता येईल गॅसेस. ओके. दे आर इंटर कन्व्हर्टेबल. हे एक्सचेंज होतात एकमेकांमध्ये, ते काय होतात, त्यांना कन्व्हर्जन होते त्यांचं. जसं आता फॉर एक्झाम्पल सॉलिड आहे, या सॉलिडला ज्यावेळेस आपण मेल्ट करतोय म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला हीट सप्लाय करतोय, त्यावेळेस ह्या सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होते. ओके. ह्याच लिक्विडला ज्यावेळेस आपण पुन्हा हिटिंग करतोय, ज्यावेळेस आपण त्याला पुन्हा हीट देतोय, त्यावेळेस त्याचं व्हेपोरायझेशन होते, म्हणजे तो बॉईल होतोय आणि तो जो काही आहे तो गॅसेस स्टेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होते. ओके. एक्झॅक्ट अपोजिट प्रोसेस आहे ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये. ज्यास आपण गॅसेस आहे, या गॅसेसला ज्यास आपण कंडेन्सेशन करतो, गॅसेसचं कंडेन्सेशन करतोय, म्हणजे जे काही वेपर्स आहेत त्या वेपर्सला वॉटर मॉलिक्युल, आपलं गॅसेस जे मॉलिक्युल आहे ते गॅसेस मॉलिक्युलला ज्यास आपण कूल करतो. ठीक आहे. ठीक आहे. त्यावेळेस त्यांना कूल करतोय म्हणजे टू रिमूव्ह द हीट फ्रॉम दॅट सबस्टन्सेस. ओके. आपण त्या सबस्टन्सची हीट रिमूव्ह करतोय, कूल करतोय, म्हणजे त्याचं काय करतोय, गॅसेसचं कंडेन्सेशन करतोय. ते कंडेन्सेशन झाल्यानंतर त्या गॅसेसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लिक्विडमध्ये होतंय. ओके. कशामध्ये होतंय कन्व्हर्जन, त्या गॅसेसचं लिक्विडमध्ये होतंय. ओके. सेम प्रोसेस, जसं आपण एखादं लिक्विड आहे त्या लिक्विडला कूल करतोय, म्हणजे त्याला आपण फ्रीज करतोय, त्याला त्याच्यातलं आपण हीट रिमूव्ह करतोय, त्यावेळेस तो लिक्विड जो आहे तो लिक्विड हा तुमचा कशामध्ये कन्वर्ट होतो, या सॉलिडमध्ये होतोय. हे आपण जनरली अनुभवतो. जसं कॉमन एक्झाम्पल जर आपल्याला द्यायचं म्हटलं तर वॉटर आहे. वॉटर रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये आहे. इट इज इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. ओके. ह्या वॉटरला आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचं आईस होते. बघा काय सांगते, व्हेन वी kept water in a freezer, then that liquid water converted into ice, that is in solid state. Okay. बघा, दुसरं, याच वॉटरला ज्यास आपण हीट देतोय, इथं आपण काय केलं, कूल केलं, आता आपण इथं हीट देतोय. ओके. हीट देतोय तर ह्या वॉटरचं कन्व्हर्जन त्या वेपर्समध्ये होतं. कशामध्ये, तिथं वेपर्समध्ये, वॉटर वेपर्समध्ये. म्हणजे आपण तो कोणती स्टेट आहे तुमची, ती गॅसियस स्टेट आहे. ओके. नॉर्मल टेम्परेचरला, जे रूम टेम्परेचर आहे, त्या रूम टेम्परेचरला वॉटर कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये. त्यास त्याला आपण थंड करतोय, त्यास तो आईस त्याचं बर्फात रूपांतर होतं, म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये होते. त्यास आपण त्याला गरम करतोय, त्याचं कन्व्हर्जन वेपर्समध्ये होतं, म्हणजे कशामध्ये होते, त्या गॅसमध्ये होतं. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके. अजून एक कन्सेप्ट याच्यामध्ये सांगता येईल आपल्याला, हे काही सॉलिड आहेत, ते सॉलिड डायरेक्ट कन्वर्ट होतात तुमच्या याच्यामध्ये गॅसेसमध्ये होतात. ओके. There are some substances like camphor, naphthalene ball, that is तुमचं कापूर घ्या किंवा डांबर गोळी घ्या किंवा आयोडीन घ्या, या सारखे सबस्टन्सेस आहेत, नवसागर, अमोनियम क्लोराईड, या सारखे सबस्टन्सेस आहेत, ते सॉलिड आहेत. ते सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशामध्ये होतं, गॅसेसमध्ये होतं. ओके. आणि गॅसेसचं कन्व्हर्जन ज्या पुन्हा सॉलिडमध्ये होते त्याला आपण डिपोजिशन म्हणतोय. काय म्हणतो त्याला आपण, डिपोजिशन. गॅसेस डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू solid, that process is known as
डिपोजिशन. ओके, हे ह्या इंट्रोडक्टरी पार्टचा हा सॉलिड स्टेटचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, आपण समजूयाला. ओके, पुढे जाऊ आपण याच्यामध्ये. ओके, वॉटर सॉलिड. सॉलिड म्हणजे नेमकं काय, सॉलिड कशाला म्हणायचं? ओके, बघा सॉलिड म्हणजे काय, इट इज अ स्टेट ऑफ मॅटर. इट इज अ स्टेट ऑफ मॅटर विथ फिक्स्ड शेप अँड व्हॅल्यूम. ओके, फिक्स्ड शेप अँड व्हॅल्यूम आहे त्याला. बघा, कोणतेही सॉलिड घ्या तुम्ही, तुमच्या हातामध्ये असलेला मोबाईल घ्या, त्याला एक विशिष्ट प्रकारचा शेप आहे, त्याने एक विशिष्ट प्रकारचं व्हॅल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे. ओके, तुम्ही तुम्ही ह्या नोट्स ज्या नोटबुक मध्ये लिहित आहेत, ती नोटबुक बघा, ती नोटबुक तुमची सॉलिड आहे, तिला फिक्स्ड शेप आहे, फिक्स्ड व्हॅल्यूम आहे, पेन आहे तुमच्या जवळचा, तुमच्या अवतीभोवती असलेल्या खूप साऱ्या वस्तू आहेत की त्या काय तुमच्या याच्यामध्ये सॉलिड स्टेटमध्ये आहेत. ओके, आता याच्यामध्ये काय आहे, त्या सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ह्या सॉलिड स्टेटच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल, त्यांचं फिक्स शेप आणि व्हॅल्यूम असण्याचं कारण काय, द पार्टिकल्स आर क्लोज पॅक्ड. दे काय तुमचं, दे आर सो क्लोजली पॅक्ड, क्लोज पॅक झालेले ते पार्टिकल्स, जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ द सॉलिड आर क्लोजली पॅक्ड, सो दे कॅनॉट व्हायब्रेट, कॅनॉट फ्लो. ओके, सॉरी, दे कॅन व्हायब्रेट, व्हायब्रेट होऊ शकतात बट कॅनॉट फ्लो. ते व्हायब्रेट होऊ शकतात, हलतात ते, पण ते फ्लो होत नाही. जसं आता आपण पाणी टाकलं एका ठिकाणी की ते एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी फ्लो होतंय. ठीक आहे, किंवा जर आपण अगरबत्ती लावली एका ठिकाणी घरामध्ये, तर कुठेतरी लांबपर्यंत त्याचा वास येतोय, म्हणजे काय झालं, तो फ्लो होतोय. तो फ्लो त्या सॉलिडमध्ये दिसत नाही. कोणत्याही सॉलिड, तुम्ही तुमचा मोबाईल टाकलेला आहे एका ठिकाणी ठेवलेला आहे, तो तिथून वाहून जात नाही, तो तिथून फ्लो होत नाही. तो हा व्हायब्रेट मात्र होतो. ओके, सॉलिड्स आर रिजिड, रिजिड आहे ते, म्हणजे ते कॉम्प्रेस होत नाही. जसं आपण गॅसला कॉम्प्रेस करू शकतो, तसं ह्या सॉलिडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. दे आर रिजिड. ओके, नेक्स्ट आपल्याला सांगता येईल ते रिजिड आहेत, म्हणजेच काय, ते कॅनॉट बी कॉम्प्रेस्ड. ते रिजिड आहे, दे आर रिजिड, दे कॅनॉट बी कॉम्प्रेस्ड. मी तुम्हाला आता सांगितलं की जसं आपण गॅस आहे, गॅसला आपण कॉम्प्रेस करू शकतो, तसं सॉलिड आहे, सॉलिडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. ऍक्च्युली लिक्विड स्टेट, आपलं जे काही मागच्या वर्षी आपण स्टेट्स ऑफ मॅटर नावाचं चॅप्टर पाहिलं होतं, त्याच्यामध्ये ह्या ज्या तिघं स्टेट्स आहेत, त्या तिघं स्टेटचं आपण कंपॅरिझन पाहिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, ते कंपॅरिझन आपल्याला पुन्हा पाहायची गरज नाही, फक्त काय सॉलिड म्हणजे काय ते समजून घेणं आपल्याला इथं गरजेचं आहे. ते तुमच्या समोर आहे, काय आहे ते. तर सॉलिड हॅज अ फिक्स्ड शेप अँड व्हॅल्यू, पार्टिकल आर क्लोजली पॅक्ड टू इच अदर, दे कॅन व्हायब्रेट बट कॅनॉट फ्लो, सॉलिड्स आर रिजिड, सॉलिड कॅनॉट बी कॉम्प्रेस्ड. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा आपल्याला सांगता येतील. हे काय सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, देन टाइप्स ऑफ सॉलिड. सॉलिडचे आपण दोन टाइप्स पाहणार आहोत. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ सॉलिड. फर्स्ट वन इज क्रिस्टलाइन सॉलिड अँड अनदर इज अमॉर्फस सॉलिड. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड काय, यांच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघू, डिटेलमध्ये त्यांच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. क्रिस्टलाइन सॉलिड कशाला म्हणायचं, अमॉर्फस सॉलिड कशाला म्हणायचं, ते संदर्भामध्ये. ओके, पण सॉलिडच्या किती स्टेट्स आहे आपलं, किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. ओके, क्रिस्टलाइनचे पुन्हा टाइप होत आहेत, ते आपण पुढे त्याच्यावरती विचार करू. क्रिस्टलाइन सॉलिड, मग क्रिस्टलाइन सॉलिड कशाला म्हणायचं, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर वेल ऑर्डर्ड, हॅव डेफिनेट अरेंजमेंट ऑफ द मॉलिक्यूल, ॲटम्स और आयन्स. ठीक आहे, का सांगितलं यांनी, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द हा आहे, वेल ऑर्डर्ड. हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. आणि दुसरा आहे डेफिनेट अरेंजमेंट. त्यांची जी काही अरेंजमेंट आहे, ती अरेंजमेंट एकदम डेफिनेट आहे, फिक्स आहे. त्यांना फिक्स शेप असण्याचं कारण काय आहे, सॉलिडला फिक्स असण्याचं कारण काय, दे आर वेल ऑर्डर्ड. एका विशिष्ट एक काय म्हणतो आपण त्याला, डिसिप्लिन मध्ये त्यांचे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे काय, मॉलिक्युल्स, ॲटम्स और आयन्स. जसं आता जर तुम्ही याचा विचार केला, NaClचा विचार केला, तर NaCl मध्ये Na प्लस आणि Cl मायनस हे आयन्स आहेत. तुम्ही डायमंडचा विचार केला, बघा इथं डायमंडचं एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला. ॲटम आहेत, हे ॲटम्स आहेत, कार्बनचे ॲटम्स आहेत, हे सगळे तुम्हाला ब्लॅक डॉट दिसतात, ते कार्बनचे ॲटम्स आहेत. ओके,
वॉटर मॉलिक्युलचा जर तुम्ही इथं विचार केला तर वॉटरचा जर विचार केला तर मॉलिक्युल्स हे सगळे सॉरी वॉटर नाही सांगतो येणार आपल्याला इथं वॉटरच्या ऐवजी आईस घेऊ आपण इथं वॉटरच्या ऐवजी आईस त्याचे की वॉटर मॉलिक्युल आहे ते एक फिक्स वेल ऑर्डर्ड आणि डेफिनेट अरेंजमेंट त्यांची असणार आहे. ठीक आहे. तर यांना आपण काय म्हणतात क्रिस्टलाइन सॉलिड म्हणणार याच्या संदर्भामध्ये. ओके ठीक आहे. दे हॅव काय म्हणा आपण त्यांना जर हातात घेतलं तर आपल्याला त्यांचे जे एक शेप आहे तो शेप आपल्याला फील होतो. त्यांचा शेप आपल्याला ऍक्च्युली फील होत असतो हाताला. ओके. अमॉर्फस सॉलिड कशाला म्हणायचं आपण खूप सारे अमॉर्फस सॉलिड आपल्या अवतीभोवती आहेत जसं मेणबत्ती आहे, टायर आहे, रबर आहे, चॉकलेट्स आहेत, ग्लास आहेत, प्लास्टिक्स आहेत. ओके. ह्या सगळ्या अमॉर्फस आहेत. पण मग अमॉर्फस म्हणजे नेमकं काय कशाला म्हणायचं अमॉर्फस बघा मॉर्फस मॉर्फस मीन्स सेफ साईज आणि अमॉर्फस अ लागलेला आहे त्याच्यामध्ये की ज्याला कोणत्याही प्रकारचं फिक्स सेफ साईज नाहीये. ओके. फिक्स सेफ साईज नाही त्याला. बघा काय सांगितलं त्याने दिस सॉलिड डू नॉट मेल्ट ऍट अ स्पेसिफिक टेम्परेचर. मग जसं आता आपण साखर आहे किंवा मीठ आहे त्यांना एक स्पेसिफिक टेम्परेचरला लगेच ते मेल्ट होतात. एक विशिष्ट टेम्परेचर अटेंड केलं की त्या टेम्परेचरला काय होतं ते मेल्ट होऊन जातात. मात्र बरेचसे असे सबस्टन्सेस आहेत बघा जसं रबर आहे. रबर जर आपण जाळण्याचा प्रयत्न केला तर खूप खूप वेळपर्यंत तो काय होतो तो मेल्ट होत नाही. तो हळूहळू मेल्ट होत जातो आणि पूर्ण मग त्याला वेळ लागतो. पण क्रिस्टलाइन सॉलिडचं तसं नाही. एक वेळेस मेल्ट व्हायला सुरुवात झाली की फटकन त्याच टेम्परेचरला स्पेसिफिक टेम्परेचरला ते मेल्ट होतात. हे मात्र तुमचं स्पेसिफिक टेम्परेचरला मेल्ट होत नाहीत. ओके. दे सॉफ्टन ग्रॅज्युअली ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढत जाते तसं ते सॉफ्ट होत येतात त्यांच्यामध्ये सॉफ्टनेस येत जातोय. जसं च्युइंगमचा आपण इथं विचार करू किंवा तुमचा ग्लास आहे त्याचा विचार करू किंवा प्लास्टिक आहे, मेणबत्ती आहे, चॉकलेट्स आहेत. जसं टेम्परेचर वाढतं आता चॉकलेटचा आपण कॅडबरीचा विचार करू इथं सगळ्यांना तुमचा आवडता विषय आहे कॅडबरी म्हटलं म्हणजे. आता ह्या कॅडबरीमध्ये जर तुम्ही म्हटलं तर जास्त फ्रीजमध्ये आहेत तो पण तिथे एकदम वेल डिफाईन्ड स्टेटमध्ये आहेत कारण टेम्परेचर कमी आहे तिथं. हा पण जसं ते आपण तुम्ही बाहेर काढला आणि कुठे तुला कुठे जाताय तुम्ही मुलांना भेटायला जातायत आणि तुम्ही तिथे घेऊन जातायत मात्र तुम्हाला तिथे जायला वेळ लागला तुमच्या अपेक्षापेक्षा वेळ लागला तर तिथं मात्र जे काही चॉकलेट आहे ते चॉकलेट तुमची काय झालेली असते तिथं सॉफ्ट झालेली असते. काय जी हार्ड चॉकलेट होती सॉफ्ट झालेली आहेत. म्हणजे जसं टेम्परेचर वाढत जाते तसं तसं ती सॉफ्ट होत जाते. असा त्याचा अर्थ. एक्झाम्पल दिलेले आहेत ऑलरेडी आपण एक्झाम्पलच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलेलं आहे. ओके. बघा डिस्टिंग्विश बिटवीन द क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड यांच्यामध्ये डिस्टिंग्विश आहेत. क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड यांच्यामध्ये डिस्टिंग्विश आहेत. महत्वाचं आहे हा मुद्दा हे काय आहेत कशा पद्धतीने यांना आपण डिस्टिंग्विश करू शकतो कशा पद्धतीने यांना एकमेकांपासून सेपरेट करू शकतो त्याचा मुद्दा आहे हा. काही मुद्दे याच्यामध्ये तुम्हाला आता येत आहेत त्या कन्सेप्ट जर आपल्याला तुम्हाला नसतील माहित तर आपण त्या पण पुढे सांगणार आहोत. झालेला आहे तुमच्या ऍक्टिव्हिटीचा कन्सेप्ट पण होऊ शकतं की तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगेल तुम्हाला त्या काय ते. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड कशाला म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड these have definite and regular arrangement of the constituent particle in a space in a given space. ओके. जे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत ते काय तुमच्या इथं काय केलं त्यांनी इथं डेफिनेट अँड रेग्युलर अरेंजमेंट आहे. रेग्युलर अरेंजमेंट कशाची कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय तुमचे मॉलिक्युल्स आहेत, ऍटम्स आहेत, आयन्स आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ओके. आता त्याच वेळेस जर आपण अमॉर्फस सॉलिडचा जर विचार केला तर याच्यामध्ये डू नॉट हा शब्द आलेला आहे. डू नॉट हॅव दिस डू नॉट हॅव एनी रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन अ स्पेस. म्हणजे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रेग्युलर अरेंजमेंट नाही त्यांची कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मध्ये. ओके. दे आर इरेग्युलरिटी आपण त्यांना म्हणणार. दे हॅव इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असं दुसरा शब्द जर म्हटलं आपण इथं दे हॅव these have irregular arrangement of constituent particles असा सुद्धा शब्द आपण याच्या असं ह्या सेंटेन्सच्या ऐवजी तो सेंटेन्स यूज करू शकतो. ओके. हा झालं तुमचा पहिला डिस्टिंग्विश. दुसरा डिस्टिंग्विश काय म्हटलं त्यांनी these are true solids. These are true solids. Crystalline solids are true solids. But amorphous solids are supercooled liquid. Supercooled liquid. Or we can say they are pseudo solids. Pseudo solids. शब्द व्यवस्थित बघा. Pseudo solid. Pseudo means आभासी. आभासी.
मृगजळ आपण जसं म्हणतो की आहे, आपल्याला असं वाटतं की बऱ्याच वेळेस आपण रस्त्याने जात असतो, जो काही हायवे आहे त्या हायवेने जात असतो, आपल्याला असं वाटतं की समोर अरे ते चमकते उन्हाळ्यामध्ये विशेषतः ते चमकते, आपल्याला असं वाटतं की पाणी असेल, पण ते आभास होतो आपल्याला ऍक्च्युली. तसं हा जो काही हे आहे ते आपल्याला सॉलिड असण्याचा आभास होतो, मात्र ते सॉलिड नाही. ते काय तुमचं सुपर कूल्ड लिक्विड आहेत. Actually, glass are the supercooled liquid, not a solid, not a crystalline solid. They are not true solid. Glass. Actually, they are the pseudo solids. Okay. एक्झाम्पल मध्ये आपण ऑलरेडी ते पाहिलेले आहेत ग्लासच्या संदर्भामध्ये. तिसरा मुद्दा डिस्टिंग्विशचा आपल्याला असं सांगता येईल याच्यामध्ये की these have long order arrangement of particles. Crystalline solids are long arrangement of the constituent particles. ते constituent particles ची arrangement किती long असणार आहे, म्हणजे काय त्यांच्यामध्ये स्पेसिफिक अरेंजमेंट असल्यामुळे ते एकमेकांपासून सहज लांब जाणार नाही, सहज ते तुटत नाही. ज्यावेळेस काय होतील ते एका स्पेसिफिक टेम्परेचरला मात्र ते तुमचे तिथं मेल्ट होणार आहेत. तो पुढचा मुद्दा आहे, त्याच्यावरती आपण डिस्कशन करू. ओके, रिलेटेड याच्याशी रिलेटेड हा मुद्दा आहे. मग हे जर लॉंग आहे तर हे कसे तुमचे शॉर्ट आहेत, शॉर्ट अरेंजमेंट आहे त्यांची. ओके, सो त्यांचं टेम्परेचरचे काही रेंज आहेत. ओके, तो पुढचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. चौथा मुद्दा काय सांगितलं, दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. काय शार्प मेल्टिंग पॉईंट आहे, कारण ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट कशी लॉंग ऑर्डर्ड आहेत. त्याच्यामुळे हे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत, ते क्रिस्टलाइन सॉलिड काय त्यांचं मेल्टिंग पॉईंट हा शार्प आहे. जसं तुमचं एक्झाम्पल घ्या, ऑक्झॅलिक ऍसिड घ्या, NaCl घ्या, मीठ घ्या. ओके, दे हॅव द शार्प मेल्टिंग पॉईंट. but amorphous solid have a melt over a certain range of temperature. ते एकाच टेम्परेचरला at a specific temperature they cannot melt. They melt over a range of temperature. जसं मी तुम्हाला चॉकलेटच्या संदर्भातलं एक्झाम्पल सांगितलं, तशा संदर्भामध्ये आपण सांगू शकतो. ओके, पुढचा मुद्दा, दे हॅव अंडरगो क्लीन क्लिवेज व्हेन कट. जसं आता आपण बघा, तुरटी आहे, तुरटीला जर आपण कट करायचं म्हटलं, किंवा खडी साखर आहे, खडी साखरला जर आपण कट करायचं म्हटलं तर त्याचे क्लिवेज आपल्याला दिसतात, सहज दिसतात, एकदम शार्प कट होतात त्या, असे त्याचे भुगा होत नाही. ओके, हा पावडर फॉर्म होत नाही, एकदम कडा आपल्याला कट झाल्यानंतर एकदम कडा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. ओके, त्याच वेळेस जर आपण इथं अमॉर्फस सॉलिडच्या संदर्भात बघितलं तर दे अंडरगोज इरेग्युलर क्लिवेज व्हेन दे कट. जसं रबर आहे, रबरला तुम्ही कट करा. ओके, तर ते क्लेवेज जे ते शार्प एज त्याला नसतात, किंवा ते एका इरेग्युलर क्लेवेज त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. ओके, तो मुद्दा आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये. पुढचा मुद्दा आहे, दे हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. तर हीट ऑफ फ्युजन हे काय सांगतो तुम्हाला, ऍक्च्युली झालेलं असेल तुमच्या फिजिक्स मध्ये झालेलं असेल, हीट ऑफ फ्युजन काय आहे तेही सांगतो. मात्र क्रिस्टलाइन सॉलिड हॅव अ डेफिनेट हीट ऑफ फ्युजन, while amorphous solid do not have definite heat of fusion. ओके, हा अमॉर्फस सॉलिडकडे डेफिनेट हीट ऑफ फ्युजन नाहीये. शेवटचा पॉईंट आहे याच्यामध्ये, these are the anisotropic in nature while amorphous solid are isotropic in nature. हे जे काही दोन मुद्दे आहेत, हीट ऑफ फ्युजन आणि anisotropic काय आहे, हे तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये समजावून सांगतो काय आहेत त्या गोष्टी. ओके, तिचं फारसं त्याच्यामध्ये डिस्कशन करत नाही, पण आपल्याला पुढे त्याच्यावरती डिस्कशन करायचं. फक्त एक लक्षात घ्या, they have definite heat of fusion, okay, do not have definite heat of fusion, while these are anisotropic in nature, while these are isotropic in nature. ह्या दोन मुद्दे काय आहेत, हीट ऑफ फ्युजन आणि अनिसोट्रॉपिक काय, ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. ओके, चला, एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा अजून एक सांगायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये, की जो काही सिलेबस आहे अकॉर्डिंग टू इन स्टेट बोर्ड सिलेबस, जो आपल्याला डिफाईन केलेला सिलेबस आहे, तो प्रत्येक पॉईंट मी त्याच्यातले घेतोय. मागच्या वर्षी आधीची जी काही 12वीची एक्झाम व्हायची बाकी आहे, त्यांचं 25% सिलेबस हा रिड्यूस झालेला आहे. आपला किती होईल, कोणता होईल, कोणते पॉईंट्स कट होतील, अजून आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे मी शक्यतो प्रत्येक पॉईंट याच्यामध्ये तुमचं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. जर तुमचं मागच्या वर्षाचं 25% सिलेबस जर रिड्यूस शासनाने सांगितलं तर आपल्याला हा पॉईंट त्याच्यामध्ये रिड्यूस झालेला असणार आहे. ओके, पण अजून कोणताही निर्णय झालेला नाही. जो काही निर्णय होईल तो निर्णय तुमचा 15 जून नंतर होईल. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण रिस्क घ्यायचं काम नाहीये. जे पॉईंट आहेत रेग्युलर सिलेबसला, ते रेग्युलर सिलेबसचे सगळे पॉईंट मी घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, घेतोच आहे, घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय, घेतोच आहे. ओके, नेक्स्ट बघा, मी तुम्हाला सांगितलं अनिसोट्रॉपी काय आहे ते समजून घेऊ आपण इथं.
जे काही तुमच्या फिजिकल व्हॅल्यूज आहेत, द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अँड क्रिस्टलाइन सॉलिड. जसं आता बघा क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्याला फिजिकल प्रॉपर्टी असणारच आहे. जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत, थर्मल इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहेत. ह्या सारख्या ज्या काही तुमच्या जे काही म्हणतो आपण त्याला फिजिकल प्रॉपर्टी आहेत, त्या फिजिकल प्रॉपर्टी आर चेंजेस विथ चेंज इन डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. ओके, त्यांची मेजरमेंट करण्याची डायरेक्शन चेंज झाली, त्यांची मेजरमेंट करण्याची डायरेक्शन चेंज झाली तर त्यांचं कोणत्या प्रॉपर्टी चेंज होतात, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत, थर्मल इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहेत, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहेत. जसं आता बघा आपण इथं बघू, सपोज आपली ही डायरेक्शन आहेत मेजर करण्याची, तर याच्यामध्ये हे जे काही रेग्युलर अरेंजमेंट असल्यामुळे बघा इथं रेग्युलर अरेंजमेंट आहेत, इथं तुमचा कोणताही एकच टाईपचा कॉन्स्टिट्युएंट ऍटम दिसतात त्याच्यामध्ये, दुसरा मिक्सअप झालेला नाही. म्हणजे जर तुम्ही ह्या डायरेक्शनने जर याचे ह्या जर प्रॉपर्टी चेक केल्या ह्या तर वेगळ्या येतील. ओके, जर तुम्ही ह्या बाजूने चेक केल्या तर याचे वेगळे येतील. ऑब्विसली त्या डिफरंट येणार आहेत. ओके, कारण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तुमचे चेंज झालेले आहेत. हा वेगळ्या प्रकारचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, हा वेगळ्या प्रकारचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. जर तुम्ही असं गेलात, तुम्ही जर अशा पद्धतीने गेलात तुम्ही ह्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला, तर बघा अल्टरनेटिव्ह कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही ह्या डायरेक्शनला तुम्ही त्यांच्या ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी, त्या फिजिकल प्रॉपर्टी चेक करायला असाल, मेजर करत असाल, तर त्यांच्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज चेंज होतील प्रत्येक डायरेक्शनने. As we change the direction of measurement of this physical property, the values also changes. Okay, बघा काय सांगितलं त्यांनी, the values of physical property of crystalline solids like refractive index, electrical conductivity, dielectric constant, etc. are changes with change in direction of measurement. आपण ते मेजर करण्याचे चेंज बदलल्या तर त्यांच्या व्हॅल्यू सुद्धा चेंज होत आहेत. त्या कन्सेप्टला काय म्हणतात आपण इथं ॲनिसोट्रॉपी म्हणायचं. ओके, त्याला काय म्हणतात आपण ॲनिसोट्रॉपी. फॉर एक्झाम्पल आईस, साल्ट, मेटल्स, ऑल दीज आर द हॅव ॲनिसोट्रॉपिक इन नेचर. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲनिसोट्रॉपी हे सगळ्यात महत्वाचं एक आहेत. ही डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन तुम्ही लक्षात घ्या. ही डेफिनेशन सुद्धा मागच्या 25% सिलेबसमध्ये डिड्यूस झालेली आहे, पण तुम्हाला ते मी इथं घेतोय ती. ओके, नेक्स्ट आता आयसोट्रॉपिक काय आहे? आयसोट्रॉपिक म्हणजे काय? द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अमॉर्फस सॉलिड्स आर ऑल इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. ओके, तर तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला चेंज करा, त्यांच्या व्हॅल्यू ह्या सेम मॅग्निट्यूडच्या असणार आहेत. बघा आता इथं बघा, किंवा तुम्ही इथं बघा, किंवा तुम्ही ह्या साईडनं बघा, ते एक फिक्स अरेंजमेंट नाही. त्या जे काही फिक्स्ड डेफायनेट आपण जी काही अरेंजमेंट आहे ना कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची, ती नाहीये. त्याच्यामुळे यांच्या जे काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी ऑल डायरेक्शनला कशा असणार आहेत? सेम मॅग्निट्यूडच्या असणार आहेत. ही जी काही प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात आपण? आयसोट्रॉपिक. काय म्हणतात आपण इथं? आयसोट्रॉपिक. जर चेंज होत असेल तर ॲनिसोट्रॉपिक. अँड आयसोट्रॉपिक, ॲनिसोट्रॉपिक आपण त्याला म्हणतो, तिथं त्याचा उच्चार आहे. जर ह्या डेफायनेट नसेल तर त्या काय आहे? आयसोट्रॉपिक आहेत. ओके, एक्झाम्पल काय तुमचं? ग्लास, प्लास्टिक, रबर, चॉकलेट हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, दिस ऑल आर द अमॉर्फस. ओके, नेक्स्ट हीट ऑफ फ्युजन. आता ऍक्च्युली तुमचं हीट ऑफ फ्युजन हे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे. कशामध्ये होणार तुमचं हे हीट ऑफ फ्युजन? फिजिक्स मध्ये व्यवस्थित होणार आहेत. ओके, पण आपण इथं बघू काय हीट ऑफ फ्युजन म्हणजे नेमकं काय आहे, कशाला म्हणायचं इथं. ओके, बघा ज्या वेळेस आपण कोणताही सॉलिड जो आहे तो सॉलिड याला आपण मेल्ट करतोय, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन सॉलिड मधून लिक्विड मध्ये येते आणि ते जे स्पेसिफिक हीट त्याला रिक्वायर्ड असणार आहे, अमाऊंट ऑफ हीट ज्याला रिक्वायर्ड असणार आहे की त्या सॉलिडला त्या लिक्विड मध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी. ओके, ते फिक्स अमाऊंट ऑफ हीट त्याला आपण काय म्हणायचं? स्पेसिफिक हीट म्हणायचं. ओके, बघा काय सांगितलं त्यांनी? द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय अ युनिट मास ऑफ अ सॉलिड बाय युनिट मास. एक विशिष्ट मास असेल त्याचं युनिट मास. आपण युनिट मास म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जर आपण इथं आईस घेतलं सर तर आपण इथं 1 ग्रॅमचा इथं विचार करणार आहोत. 1 ग्रॅम. ओके, युनिट मधले त्यांनी म्हणजे 1 ग्रॅम आपल्याला म्हणायचं इथं. ओके, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब केलेली त्यांनी. ओके, बाय अ युनिट मास ऑफ सॉलिड, बाय अ युनिट मास ऑफ सॉलिड ऍट इट्स मेल्टिंग पॉइंट. त्याचा जो काही मेल्टिंग पॉइंट असेल तो. ओके,
at the temperature the point where that solid convert into liquid, that point is melting point. Okay, in order to convert a solid into liquid at the same temperature, that phenomenon is known as heat of fusion. याला काय म्हणतात म्हटलं? That phenomenon, that is called as heat of fusion. फ्यूज होतो, फ्यूज होते, काय होतो? फ्यूज होते, सॉलिड टू लिक्विड फ्यूज होते. ओके, पण किती युनिट मास केव्हा? जे काही तुमची फिक्स अमाऊंट ऑफ हीट, ही जी काही फिक्स अमाऊंट ऑफ हीट आहे त्याला आपण हीट ऑफ फ्युजन म्हणतो. फिक्स अमाऊंट ऑफ हीट ज्याला आपण म्हणतोय जी ऍब्झॉर्ब होते त्याला काय म्हणतात? हीट ऑफ फ्युजन म्हणायचं. ओके, ठीक आहे. होप सो तुम्हाला हीट ऑफ फ्युजन काय आहे ते लक्षात आलं असेल. तर आता बघा, क्रिस्टलाइन सॉलिडचे दोन आपण जे शेवटचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले किंवा डिफरन्शिएशन बघितलं होतं. एक पहिलं होतं की हीट ऑफ फ्युजन, क्रिस्टलाइन सॉलिड हॅव हीट ऑफ डेफिनेट हीट ऑफ फ्युजन while amorphous solid do not have. और रेंज आहेत, का रेंजला आहेत. इथं सेम टेम्परेचर हा शब्द वापरला त्यांनी, सेम टेम्परेचर वापरला. तर डिफरंट टेम्परेचरला ओव्हर रेंज ऑफ टेम्परेचर ते मेल्ट होतात, त्याच्यामुळे त्याला हीट ऑफ फ्युजन नसणारच आहे. ओके, आणि पुढचा पॉईंट बघितला तर आपण इथं अॅनिसोट्रॉफी आणि आयसोट्रॉफी. तर अॅनिसोट्रॉफी काय आहे ते तुमच्या लक्षात आलं की जे काही फिजिकल प्रॉपर्टी, द व्हॅल्यू ऑफ द फिजिकल प्रॉपर्टी लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स आर changes which change the direction of measurement. That phenomenon is called as anisotropy. While they are same, they have the same direction or independent. The measurement of the physical value are independent of the direction. Measurement of direction. That phenomenon is known as isotropic. Okay. तर amorphous solid तुमचे हे isotropic nature मध्ये आहे. Okay. नेक्स्ट मुद्दा आहे तुमचा आयसोमॉर्फिझम. काय आहे आयसोमॉर्फिझम? त्याचा आपण इथे एक्झाम्पल घेऊ. ओके, टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर कॉल्ड आयसोमॉर्फस. ओके, काय सांगितलं त्यांनी इथं? टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर कॉल्ड आयसोमॉर्फस. आयसो मीन्स सेम, मॉर्फस मीन्स फॉर्म. ओके, मॉर्फसच्या याच्या संदर्भात आपण अमॉर्फस, ज्यांना एक विशिष्ट फॉर्म नाही त्यांना आपण अमॉर्फस म्हणतो. ओके, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेस असतील त्या सबस्टन्सेसचे क्रिस्टल स्ट्रक्चर हा, आता क्रिस्टल स्ट्रक्चर काय ते आपण पुढे पाहणार आहोत. ओके, ते आपण पुढे विचार करू. ओके, क्रिस्टल स्ट्रक्चर हे सेम असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फिझम म्हणणार. ओके, इन दिस सबस्टन्सेस केमिकल कंपोजिशन हॅज द सेम ॲटॉमिक रेशिओ. जे की तुमचे केमिकल कंपोजिशन असणार आहे ते कसं असतं तुमचं? सेम ॲटॉमिक रेशिओ असणार आहे. फॉर एक्झाम्पल NaF, MgO हे दोन क्रिस्टल्स आहेत. आता NaF आणि MgO. ओके, यांचं जर तुम्ही ॲटॉमिक रेशो बघितलं तर Na 1 आहे, F काय 1 आहे, म्हणून म्हणजे त्यांचा ॲटॉमिक रेशो काय झाला? 1:1 झाला. MgO मॅग्नेशियम ऑक्साईड काय M1 आहे, ऑक्सिजन 1 आहे, म्हणजे 1:1. त्यांचा ॲटॉमिक रेशो काय झाला? 1:1 झाला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल तुमचं सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट आहे. सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम कार्बोनेट आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही रेशो बघितला तर काय तुमच्या याच्यामध्ये 1:3 आहेत रेशो. ओके, दोघं ठिकाणी कॉमन रेशो आहेत. नेक्स्ट पोटॅशियम सल्फेट आणि K2SO4 आणि K2SeO4, सेलेनियम, पोटॅशियम सल्फेट आणि पोटॅशियम सेलेनेट हे आहे त्याच्यामध्ये ॲटॉमिक रेशो बघा काय तो 2:1:4. ओके, यांचं काय आहे? आयसोमॉर्फस आहेत. ओके, पुढचं आहे Cr2O3, क्रोमियम ऑक्साईड आहेत आणि फेरिक ऑक्साईड आहेत, Fe2O3 आहेत. यांच्यामध्ये ॲटॉमिक रेशो 2:3 आहेत. पण असं नाहीये की ज्या तुमचं ॲटॉमिक रेशो तुमचा सारखा असेल आणि तर तुमचा तो प्रत्येक जो काही सबस्टन्स आहे तो सबस्टन्स तुमचा इथं काय असणार आहे? आयसोमॉर्फिझम असणार आहे. असं काही कंपल्सरी नाहीये. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाहीयेत, एक्सेप्शन्स आहेत. आता जसं फॉर एक्झाम्पल आपण इथे NaCl घेतलं, NaCl आणि AgCl घेतलं, 1:1 आहेत. याचा अर्थ हे आयसोमॉर्फिझम आहे, यांचा ॲटॉमिक रेशो सारखा आहे म्हणून असं नाहीये. इथं त्यांचे क्रिस्टल्स हे सारखे नाहीत दोघांचे, NaClचे आणि AgClचे. इथं क्रिस्टल सारखे असायलाच पाहिजे असं नाही आहे. ओके, ते स्पेसिफिक आहे. तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही हे जे काही तुमच्या समोर एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल तुम्ही इतके जरी लक्षात घेतले तरी सफिशियंट आहेत. फारसं तुम्हाला यांच्या व्यतिरिक्त काहीही विचारलं जाण्याची शक्यता नाही. ओके,
ठीक आहे. तर सो हे एक्झाम्पल तुम्ही ह्या आयसोमॉर्फिझम साठी लक्षात घ्या तुम्ही त्यामध्ये. ओके. पॉलिमॉर्फिझम. आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय की अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स or crystal structure under different condition of temperature and pressure called polymorphous or allotropic form. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कार्बन आहे. कार्बन तुमचे वेगवेगळे फॉर्म दाखवते, जसं डायमंड आहे, ग्राफाइट आहेत, फ्लोरिन्स आहेत. ओके. बघा इथं दिलेले आहेत त्यांनी. कार्बन हॅज 3 फॉर्म्स, डायमंड, ग्राफाइट, फ्लोरिन्स. ओके. किंवा आपण याला ब्लकी बॉल असं सुद्धा म्हणू शकतो. ओके. ब्लकी ब्लक एक मिनिट, सॉरी. ओके. ब्लकी बॉल सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके. म्हणजेच काय ॲमॉर्फस. आता जसं काय सांगितलं त्यांनी की एकच सबस्टन्स आहे, एकच सबस्टन्स तुमचे वेगवेगळे फॉर्म दाखवत आहेत. जसं आता बघितलं आपण मागच्या याच्यामध्ये आयसोमॉर्फिझम काय बघितलं की 2 वेगवेगळे सबस्टन्स आहेत ते सारखे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दाखवत आहेत. याच्यामध्ये एकच सबस्टन्स वेगवेगळे क्रिस्टल्स दाखवत आहेत, क्रिस्टलाइन फॉर्म दाखवत आहेत. त्या डिफरंट टेम्परेचरला, डिफरंट प्रेशरला त्याच्यासाठी कंडिशन मात्र तुमच्या डिफरंट असणार आहेत. ओके. जसं कॅल्शियम कार्बोनेट हॅज 2 फॉर्म्स, कॅल्सिसाइड. ओके. argononide. Okay. Silica has several forms like alpha quartz Z, beta quartz, क्रिस्टोब्लॅटलाइट. ह्या सारखे त्याच्यामध्ये तुमचं असणार आहेत. ओके. याला आपण काय म्हणतो पॉलिमॉर्फिझम म्हणतो. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड काय आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला याच्या संदर्भामध्ये डिस्कशन करू. ओके. ठीक आहे. आज आपण इथं थांबूया. अशी अपेक्षा करतो की तुम्ही घरी आहात, सुरक्षित आहात, काळजी घेत आहेत एकमेकांची, तुमच्या घरच्यांची काळजी घेत आहेत. ती अतिशय महत्त्वाचं आहे. काळजी घेणं घरच्यांची